भगिनींचा सन्मान जर तुमच्यातर्फे होत असेल आणि तर आमच्यासाठी, आमच्या सर्व महिलांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. खरं तर जो आत्ताचा विषय आहे की स्ट्रॉबेरी मदर प्लांट लागवडीपूर्वीचं प्रशिक्षण, हा जो विषय आहे त्याच्यानुसार मला एवढंच माहिती आहे की याचं प्रशिक्षण आत्ताच्या काळामध्ये जरुरी आहे. कारण पूर्वी लोकांपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या माहिती असायच्या. मातीचा स्तर हा वेगळा असायचा. आत्ताचा मातीचा स्तर हा चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मला वाटतं त्याचा pH बॅलन्स किती आहे, 5.5 to 7% काहीतरी 6 पॉईंटपर्यंत त्याचा pH बॅलन्स असला पाहिजे. त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पाण्याची कमतरता आहे तर मला वाटतं ठिबक सिंचननी कायम ओलावा ठेवला पाहिजे. मंचिंग असेल, मंचिंग करायचं कारण काय आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला जे तणं वाढलेली असतात किंवा उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. स्ट्रॉबेरी ही फक्त महाबळेश्वर तालुक्याची मक्तेदारी होती, जी आता सपाट भागामध्ये सुद्धा बऱ्यापैकी त्याचं लागवड केली जाते आणि याच्या अनेक प्रकारे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची रोपं घेतली जातात. पण मला एक नक्कीच म्हणायचं की आपली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी ही कायम ही वेगळ्या प्रकारची राहणार आहे. कारण याला स्पेसिफिकली GI मानांकन जे दिलं आहे आणि डॅडींनी ज्या पद्धतीने त्यासाठी काम केलं त्यावेळेस त्यांनी जॉग्राफिकल आयडेंटिफिकेशन या महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला मिळवून दिलं आणि त्यांचं विजन किती मोठं होतं आणि किती लांबपर्यंत होतं हे आपल्याला त्याच्यावरनं कळेल. कारण लोकांना फारसं स्ट्रॉबेरीमधला फरक कळत नाही. मलाही सुरुवातीला अजिबात कळत नव्हतं की स्ट्रॉबेरी नक्की खालची स्ट्रॉबेरी कुठली, वरची कुठली. आत्ता मगाशी पंगारीमध्ये एक छोटासा कार्यक्रम झाला, त्या पंगारीमध्ये सुद्धा मी महिलांना हाच प्रश्न विचारला की आपल्याला जर शोधायचं असेल महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि बाहेरची स्ट्रॉबेरी कशी आहे तर याच्यामधला फरक कसा ओळखायचा. सो त्यांनी मला 2-3 उत्तरं दिले. त्यांनी सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे त्याचा कलर वेगळा असतो, तो गुलाबी कलरचा असतो. म्हणजे खाली जी स्ट्रॉबेरी होते त्याचा कलर वेगळा असतो आणि आपल्याकडची स्ट्रॉबेरी ही लालबुंद आणि रसाळ असते. पण पाण्याचा कंटेंट आपल्या स्ट्रॉबेरीमध्ये कमी असतो आणि खालच्या स्ट्रॉबेरी जे होतात वाई वगैरे भागामध्ये त्याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट हा जास्त असतो आणि आपली स्ट्रॉबेरी ही टिकायला जास्त वेळ असते आणि खालच्या भागातली स्ट्रॉबेरी हे एका दिवसामध्ये त्याचं अशा अनेक झाड घेतलं. पण त्याच्याही पुढचं जाऊन त्यांना मी महत्त्वाचं एक गोष्ट सांगितली की आपल्या स्ट्रॉबेरीमधली आता सगळीकडे काही सगळेजण काही कोड बघत बसणार नाही, GI मानांकन बघत बसणार नाही. मग नक्की आपण स्ट्रॉबेरी ओळखायची कशी. तर आमचे काही जण ओळखीचे होते, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की जर तुम्हाला आपली महाबळेश्वर स्ट्रॉबेरी आणि खालच्या महाबळेश्वर स्ट्रॉबेरीमधला फरक बघायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे त्याच्यामध्ये असणारे सीडचं कंटेंट. म्हणजे त्याचे जे बिया आहेत त्या बियाणांची जी संख्या आहे ती आपल्या महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीमध्ये हे जवळपास 250 ते 280 असतात आणि जी खालच्या भागामध्ये होणारी स्ट्रॉबेरी आहे त्याच्यामध्ये 150 ते 175 असतात. मग आता हे कसं मोजायचं, आपण काय प्रत्येक स्ट्रॉबेरीचं हे मोजत बसणार आहात का, तर नाही. तर आपल्याला हे कळतं की त्याच्यामध्ये असणारं अंतर, त्या सीड्समध्ये असणारं अंतर हे किती मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येतं की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त सीड्स असतात किंवा ज्याच्यामध्ये जास्त बी असते ती स्ट्रॉबेरी खरी महाबळेश्वरची असते. आणि ह्या संदर्भात ज्यावेळेस अशा पद्धतीचं मार्गदर्शन होतं, ज्यावेळेस आपल्याला मातीचा स्तर काढायचा असतो, मातीच्या स्तराबरोबर त्या मातीमध्ये असणारं अन्न आणि ज्यावेळेस ह्या अन्नाची प्रक्रिया मला वाटतं काहीतरी एक 0 to 15 सेंटीमीटरच्या खोल खड्डा घेऊन त्याच्यातल्या ते माती घेतली जाते. अशी 5-6 ठिकाणची माती एकत्र करून ती लॅब टेस्टिंगसाठी दिली जाते आणि ती टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये असणारे घटक कुठले आहेत आणि जे घटक असतील त्या घटकाचा कशा पद्धतीने वापर करता येतो आणि समजा ते जे अन्न आहे ते पूरक आहे स्ट्रॉबेरीसाठी, त्याच्यामध्ये आपल्याला अजून फर्टिलायझर काय वापरता येतं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या पद्धतीने त्या स्तरानुसार आपल्याला त्या स्ट्रॉबेरीचं रोपं घेता येतात. आणि त्यासाठी अनेक प्रकारे ह्या जे स्ट्रॉबेरी शेतकरी मेळावा भरवला जातो अशा मेळाव्यातनं आपल्याला खूप जास्त चांगलं मार्गदर्शन मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ना की ज्यावेळेस आपण शेती करतो असंही म्हटलं जातं की शेती अनिश्चित असते. आज चांगलं पीक येते, उद्या नाही, उद्या काहीतरी पावसाचं वेगळंच वातावरण आहे. मग अशा वेळेस आपण ऑर्गॅनिक शेती कशी घ्यायची, मला खरं तर प्रश्न हा पण आहे. कारण सगळीजण म्हणतात की ऑर्गॅनिक शेती फारशी टिकत नाही किंवा त्याचं आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणात पीक येत नाही. मग अशासाठी काहीतरी सायंटिफिक लॅब्स असे असले पाहिजे की ज्या ह्याच्यावर काम करतील की जास्तीत जास्त आपल्याला ऑर्गॅनिक शेती कशी करता येईल. कारण जर तसं नाही केलं तर भविष्यामध्ये आपल्याला कॅन्सर सारखे जे आता ऑलरेडी भरपूर मोठ्या प्रमाणात वाढत आहे
कॅन्सरसारख्या गोष्टीला आपल्याला तोंड द्यायला लागेल. घरटी कॅन्सर पेशंट्स राहतील जर या फर्टिलायझर किंवा अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा आपण वापर केला तर. त्यामुळे मला वाटतं याच्यासाठी अनेक मार्गदर्शन करण्यासाठी अनेक योग्य व्यक्ती इथं उपस्थित आहेतच. माझा फारसा तसा शेतीचा संबंध नाही, तरी पण मी जवळनं शेती करताना बघितले किंवा पाहिलंय, त्यामुळे जे काही थोडीफार मला माहिती आहे त्यातनं मी एकच सांगेन की सेंद्रिय शेती हा भविष्याचा आणि काळाची गरज आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने मला वाटतं प्रयत्न केलाच पाहिजे. जर तसं नाही झालं तर मला नाही वाटत फार लांब आपल्या हेल्थच्या कन्सर्नबद्दल किंवा आत्ताच्या गोष्टीच्या आपल्याला भोगायला लागत आहेत, त्याच्यामुळे होणारे अनेक आजार त्याला आपण कारणीभूत ठरतोय. आताच रिसेंटली एक घटना झाली की कलिंगड खाल्ल्यानंतर ते कलिंगडाच्या विषबाधेतनं ते अख्खं कुटुंब संपलं. तर त्याच्यामध्ये अनेक तर्कवितर्क केले जातात, म्हणजे अनेक प्रकारचे औषधं, अनेक प्रकारचे इंजेक्शन्स ते फळ वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या स्वीटनेस वाढवण्यासाठी. अशा ह्याच्यामध्ये आपल्या स्ट्रॉबेरीसाठी आपण सेंद्रिय जर केला तर त्याची किंमत ही मार्केटमध्ये खूप चांगली राहते. आपल्याला एक माहिती आहे की ज्यावेळेस आपण इम्पोर्ट करायचं असतं किंवा परदेशामध्ये आपला माल पाठवायचा असतं, सो त्याचं स्टँडर्ड हे खूप वेगळं असतं. त्याच्यामध्ये ते क्वालिटी चेकिंग ही खूप वेगळी असते आणि मग बऱ्याचदा आपला क्वालिटी तो माल चांगला असतो पण तरी तो रिजेक्ट केला जातो, कारण त्याच्यात सापडणारे केमिकल्स हे जे परदेशामध्ये बॅन केलेले आहेत ते अजूनही आपल्याकडे वापरले जातात. ह्याच्यावर आपण कुठेतरी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण मेळावे भरवतोय त्यातनं अनेक गोष्टी आपल्याला माहिती होत आहेत, तुम्हालाही अनेक गोष्टींची कल्पना येते आणि नक्की आपण कशा प्रकारे आत्ताच्या क्लायमॅटिक कंडिशनमध्ये किंवा जे आत्ता धूप होतीये जमिनीची आणि त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, त्याचं कारण काय. आणि मग पूर्वी ज्यावेळेस शेणखत वापरलं जायचं त्यावेळेस असणाऱ्या जमिनीचं कस आणि आत्ताच्या जमिनीचा कस ह्याच्यामध्ये फरक आहे. आणि त्यावेळेसची होणारी स्ट्रॉबेरीचं चव आणि आत्ताच्या होणाऱ्या स्ट्रॉबेरीची चवीमध्ये सुद्धा फरक आहे. तर मला वाटतं सेंद्रिय शेतीकडे जर सगळ्यात जास्तीत जास्त लोक वळाले तर ह्याचा फायदा आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि मी एक सांगते, सेंद्रिय शेतीचे जे उत्पादनं आहेत त्याचं मार्केटमध्ये व्हॅल्यू खूप जास्त आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी जर त्याच्यामध्ये काय म्हणतो पुढाकार घेतला, आपल्या महाबळेश्वर तालुक्याने जर त्याच्यामध्ये पुढाकार घेतला तर मला वाटतं अनेक गोष्टीतून आपल्याला फायदा होईल. मला इथं बोलवल्याबद्दल आणि माझ्या वाढदिवसाबद्दल जे आवर्जून रसाळ साहेबांनी मला शुभेच्छा दिल्या, तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा अर्थात माझ्या पाठीशी आहे आणि माझ्या सासऱ्यांच्याही आहे, बाळासाहेब बिलारे दादांच्या, नितीन दादा इथे आहेत आणि आमचे सगळे जे आहेत त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू, धन्यवाद.